आता आपण बघूयात महत्त्वाच्या 100 बातम्या सुपरफास्ट 100. महायुतीच्या नेत्यांची आज दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. महायुतीचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. शिंदे, फडणवीस, अजित पवार पत्रकार परिषद घेणार. फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे गुरुवारी शहांची भेट घेण्याची शक्यता. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता. शहांसोबत चर्चा केल्यानंतर जागावाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित. भाजप 150 ते 160 जागांवर लढण्याची शक्यता. भाजप कोर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित, सूत्रांची माहिती. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 7 जणांची नावं. भाजपला 3 तर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला प्रत्येकी 2 जागा. राष्ट्रवादीकडून संजय खोडके, पंकज भुजबळांना संधी, तर शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे, हेमंत पाटलांची नावं समोर. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबूसिंग राठोड यांचं नाव. आज आमदारांचा शपथविधी होणार. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून ठाकरे गट आक्रमक, सूत्रांची माहिती. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नावं निश्चित केल्याची माहिती समोर आल्यावर विधान परिषदेवर आमदार नियुक्त केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा. आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी. 2019 मध्ये युती धर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वालांना उमेदवारी का? पदाधिकाऱ्यांचा सवाल. शिंदे गटाकडून रामटेकमधून जयस्वालांना उमेदवारी. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मंत्री उदय सामंतांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. आचारसंहितेच्या भयाने मिंधे सरकारच्या रोज कॅबिनेट बैठका. कॅबिनेटमधील होलसेल निर्णय टिंगलटवाळीचा विषय बनलाय. सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर जोरदार निशाणा. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नेमलेल्या निरीक्षकांची काँग्रेसची बैठक. विधानसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला जाणार. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी. मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया. आज सकाळी 11 वाजता डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक, जनतेची सेवा करण्यास सज्ज. आदित्य ठाकरेंची ट्विट करत माहिती. हिरामण खोसकरांचा अजितदारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. देवगिरी बंगल्यावर अजितदारांच्या उपस्थितीत खोसकरांचा पक्षप्रवेश. पलटणमध्ये अजितदारांना धक्का. आमदार दीपक चव्हाणांसह रामराजेंचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या हाती तुतारी. राज्य सध्या भ्रष्टाचारानं बरबटलेल्यांच्या हातात. त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची आहे. महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणल्याशिवाय हे म्हातारं स्वस्थ बसणार नाही. फलटणमधून शरद पवारांचा इशारा. प्रभू श्रीरामाने भाजपला सोडलं. आमचा रामही योग्य ठिकाणी येईल. देव दिसत नाही तसा आपला रामही स्टेजवर दिसत नाहीये. जयंत पाटलांकडून रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे संकेत. जालन्यात ठाकरे गटाला खिंडार. सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण शिंदेच्या शिवसेनेत. हिकमत उढाण, राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता. सीएम पदासाठी नव्हे तर मवियासाठी काम करा. दिल्ली हायकमांडच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांना सूचना. मित्रपक्षांना सोबत घ्या. मेरिटनुसारच उमेदवारी देण्याचे निर्देश. महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्पर्धा. मुख्यमंत्री पदासाठी नाही तर विरोधी पक्षनेते पदासाठी आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा जाहीर करावा. मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला. शरद पवारांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायचा नाहीये. मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा म्हणून ठाकरे गल्ली ते दिल्लीपर्यंत फिरले. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. मुंबईतील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी. राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय. टोलमाफीमध्ये अटल सेतूचा समावेश नाही. आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश. हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नसल्याची खात्री सरकारने जनतेला द्यावी. टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पोस्ट. टोलमाफीचा निर्णय फक्त निवडणुकीपुरता नाही. लाडकी बहीणप्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना. लाखो सामान्यांना दिलासा मिळणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंकडून जल्लोष साजरा. शेवाळे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रवाशांना पेढे वाटून साजरा केला आनंद. सरकारकडून टोलमुक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीत उत्साह. मुलुंड टोल नाक्यावर भाजपचा जल्लोष तर मनसेची दुचाकी रॅली. ऐरोली टोल नाक्यावरती मनसेच्या वतीनं मिठाई वाटप. मनसेचे भांडूप विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा जल्लोष. ज्येष्ठ नेते अतुल परचुरेंचं निधन. वयाच्या 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 11च्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार.
मुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा. मुंबईतील गुन्हेगारीचं सूत्रसंचालन गुजरातमधून. बदलापूर प्रकरणासारख्या सिद्दीकी प्रकरणातही गोळ्या घाला, संजय राऊतांचं आव्हान. बदलापूर एन्काउंटरला तुम्हीच विरोध करत होता, मग लाच कोणाला वाटली पाहिजे? फडणवीसांवरील टीकेनंतर मुनगंटीवारांचा राऊतांना सवाल. महायुतीचा 80% जागा वाटप पूर्ण, 20% जागांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. दादा भुसेंची माहिती. तर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त. महायुतीमध्ये विधानसभेसाठी आम्हाला काही जागा मिळाव्यात तर जागा देऊ असं आश्वासन द्यावं. रामदास आठवलेंची महायुतीकडे जागांची मागणी. शेकापचे जयंत पाटील आणि शरद पवारांची भेट. रायगडच्या पारंपरिक 4 जागांसह प्रागतिक आघाडीकडून 20 ते 22 जागांची मागणी. 2 दिवसात चर्चा करू, जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून संजय राऊतांची भेट. उद्धव ठाकरेंनी सन्मानाने सोबत घ्यावं, रविकांत तुपकरांची इच्छा. तर आम्ही मविया सोबत यावं ही पवारांची इच्छा, तुपकरांची प्रतिक्रिया. मेगा भरतीचा महाघोटाळा. राज्यसेवेच्या परीक्षेवरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का? पटोलेंचा ट्विट करत सवाल. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा. पक्षानं आदेश दिल्यात फडणवीसांविरोधात लढण्यास तयार. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याची अनिल देशमुखांची माहिती. मवियात जागा वाटपात 215 ते 220 जागांवर निर्णय झाल्याचीही माहिती. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डीतून निवडणूक लढण्याचा माझा निर्णय. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गात दीपक केसरकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध. वरिष्ठांनी मतदारसंघातील वस्तुस्थिती समजून घ्यावी, राजन तेली यांचं वक्तव्य. परभणीची जागा भाजपकडे घ्या. परभणीची जागा मिळाल्यास घटक पक्षांचं काम करणार. परभणीच्या भाजप बैठकीत काही कार्यकर्त्यांची भूमिका. शिरूर हवेलीचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटकेंचा लवकरच अजितदादा गटात पक्षप्रवेश. माऊली कटके अशोक पवारांविरोधात शिरूरमधून लढणार, सूत्रांची माहिती. पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी निवडणूक लढवणार. अजित पवारांच्या गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता. निलेश लंके हवेत गेल्याचीही टीका. इंदापूरच्या काँग्रेस भवनावरून नवा वाद. काँग्रेस भवनाचा ताबा हर्षवर्धन पाटलांकडे. काँग्रेस भवन पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येईपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नका. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची शरद पवार गटाकडे मागणी. साताऱ्याच्या पाटणमध्ये जयंत पाटलांची मंत्री शंभूराज देसाईंवर टीका. 2 पक्ष फोडून गेलेले लोक मतदारसंघात विकास आणला असं वागतात, पण पाटणमध्ये बार वाढले, जयंत पाटलांची टीका. सुजय विखेंना संगमनेरमध्ये उभं राहायचं असेल तर स्वागतच, मात्र त्यांना निराश होऊन परत जावं लागेल, जयश्री थोरात यांची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. सरकारी वकिलांकडून कोर्टात बिश्नोई गँगचा उल्लेख. प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसची सुरक्षा वाढवली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ. वारंवार प्रयत्न करूनही मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची पोलीस कोठडी मिळेना. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानुसार लॉरेन्सला एका तुरुंगातून दुसरीकडे हलवण्यास प्रतिबंध. गुणरत्न सदावर्तेंवर मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी. मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी असताना बिग बॉसमध्ये जाऊन बसलात. हायकोर्टाने सदावर्तेंना सुनावलं. पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब. भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धेंना राज्यमंत्री पदाचा दर्जा. विनय सहस्त्रबुद्धे राज्याचे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष. समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय जाहीर. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी. निवासस्थानी 8 दिवसात दुसऱ्यांदा आलं धमकीचं पत्र. पैसे केव्हा देता असा पत्रात उल्लेख. दोन्ही धमकीची पत्र एका व्यक्तीच्या नावाने. भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी शिवीगाळ केल्याचा अशोक नरबागेंचा आरोप. शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर शिवीगाळ केल्याचा आरोप खोटा, मंदा म्हात्रेंचं स्पष्टीकरण. चांदीच्या दरात 1400 रुपयांची घसरण. विजयादशमीच्या मुहूर्तावर 1000 रुपयांनी वधारले चांदीचे दर, घसरून 91,600 रुपये प्रति किलोवर. राज्यातील खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सूट नाही. संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कोणताही बदल नाही. मुंबई ठाण्यातील 314 गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. महारेराने जारी केलेल्या यादीनुसार मुंबई आणि ठाण्यासह संपूर्ण MMR झोनमधील गृहप्रकल्प दिवाळखोरीत.
मुंबईत राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ मरोशीतील पुनर्वसनासही विरोध. उच्च न्यायालयात याचिकेद्वारे पुनर्वसन करण्यापासून सरकारला रोखण्याची मागणी. मुंबई ठाण्यासह पालघरला आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह राज्यात पावसाची उघडझाप सुरू. आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी सर्वाधिक प्रवासाच्या कालावधीत विशेष तिकीट तपासणी ड्राईव्ह होणार. 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान तिकीट तपासणी मोहीम. MMRDAच्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा. प्रकल्पासाठीची निधी पूर्तता करणं सोपं होणार. राज्यात यंदा RTच्या 26,000हून अधिक जागा रिक्त. शिक्षण विभागाने प्रवेश नियमात केलेल्या बदलाचा फटका. पुण्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय. गुन्हे शाखेकडून टोळीतील सराईतांची यादी तयार करण्याचं काम सुरू. पोलिसांकडून सराईतांची झाडाझडती सुरू. मुरबाड तालुक्यातील ठाकरे गटात अंतर्गत नाराजी. संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या विरोधात मोठी नाराजी. राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा. आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातील शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 राबवण्याचा निर्णय. राज्यातील 2 मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दमणगंगा गोदावरी नदीजोड प्रकल्पाला मंजुरी. धारावी पुनर्विकासासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय. मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय. देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्याचा निर्णय. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचं कर्ज व्याजासह माफ. पुणे मेट्रो टप्पा 2 मधील रेल्वे मार्गिकांच्या कामांना मान्यता. महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला रतन टाटांचं नाव. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. नागपुरात नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे समर्थक दीपक वानखेडेंमध्ये वाद. व्हिडिओ व्हायरल. नरेंद्र जिचकार काँग्रेसचे निलंबित नेते. जिचकार माईकवर बोलत असताना वानखेडेंनी माईक हिसकावला. राज्यातील साखर कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा. वेतन वाढीसह अन्य मागण्यांवर साखर कामगार ठाम. बारामतीत धनगर समाजाचा आज अजित पवारांच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन. आचारसंहितेपूर्वी धनगर आरक्षणाचा GR काढण्याची मागणी.